शेतकरी बांधवांनो, हा जो तुम्हाला दिसतोय हा आहे VSI 18121चा प्लॉट आहे। आणि या ठिकाणी हे जे आपण पाहतोय तर ही सगळी जी आहे ते ग्रोथ, ही बाजूचं जे आहे ते पिलं, तर हा मावा आहे। या पानाच्या मागच्या साईडनं लोकरी माव्याचा जो आहे तो आउटब्रेक आपल्याला इथं दिसतोय। याची जी काही सगळं कापसासारखी जी काही ग्रोथ झालेली दिसते, तर हा लोकरी मावा। आणि या किडीच्या प्रादुर्भावामुळे जे आहे ती पूर्ण मागची साईड पानाची अशी ही गेलेली आहे। त्याचप्रमाणे मी इथं परत दाखवेन की आधीच्या पानांवर जो काही आउटब्रेक झालेला, तर हे काळसरपणा सगळ्या ह्या पानांवर जो आहे तो आलेला, त्याचं प्रमुख कारण म्हणजे मागून ह्या किडीने जे आहे ते रस शोषण केलेलं, नंतर पानं पंक्चर होतात आणि मग त्या ठिकाणी जे आहे ते अन्नरस बाहेर पडतो आणि त्या माध्यमातून जे आहे ती इथं हे त्या शर्करेवर जे आहे ते नंतर पुढं बुरशी वाढते आणि म्हणून ते पानं काळे पडतात। हे जर सगळं बघितलं आपण तर हा सगळा मावा जो आहे तो दिसतोय। अख्खा प्लॉटमध्ये हा नाही आहे प्रादुर्भाव, तर जिथं आपल्याला हा निदर्शनास येतो, आता आम्ही हे पुढं प्रोपगेशनच्या अनुषंगानं हा पुढं आम्ही हे बेनं ह्या प्लॉटमधलं वापरणार आहे। मात्र असे जी काही ऊस आहेत किंवा अशी जी काही पानं आहेत, तर ते आपण लागवडीसाठी टाळणार आहोत आणि हे सगळे पानं आता जे आहे ते काढून जाळून नष्ट करणार आहोत। अशा पद्धतीनेच आपण ह्या किडीची ज्या काही अवस्था आहे, आता इथं खाली जर बघितलं जमिनीवर की ह्याचे सगळे हे स्पोर्स वगैरे हे पडलेले आहेत, म्हणजे त्याचे काही सुप्तावस्थेमध्ये हे नंतर जाण्याची शक्यता असते आणि मग पुढं ह्याचा प्रादुर्भाव आणखीन वाढत चालतो। त्या अनुषंगानं आपण हे पानं जे आहे ते कट करून शेताच्या बाहेर नेऊन जाऊन नष्ट करणं जे आहे ते गरजेचं आहे, जाळून टाकणं गरजेचं आहे।